आज मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये मराठा आरक्षणासंदर्भामध्ये निवेदन केलेलं आहे। आपल्या सोबत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आहे। सर, काय सांगाल, मुख्यमंत्र्यांनी जे निवेदन केलेलं आहे किती समाधानी आहे? नाही, बिलकुल समाधानी मी नाही आणि कोणीच नसणार आहे। म्हणजे सत्ताधारी पक्षाचे आमदार सुद्धा समाधानी नसणार आहे, कारण सर्व सभागृहाची अपेक्षा होती की या प्रश्नातून काहीतरी मार्ग काढावा। ठीक आहे, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये, परंतु मराठा समाजाला आरक्षण देणं ही गरज आहे। बरं, माननीय मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांपुढे जाऊन शपथ घेतल्यामुळे आमचा विश्वास वाढला होता, अपेक्षा वाढली होती आणि आमची नाही, सर्व जनतेचीच। याशिवाय केंद्र सरकार ज्यावेळेस त्यांच्या हाताशी आहे आणि एकदा केंद्र सरकारनं ठरवलं तर काही करू शकतं, हे आता सर्वांना माहिती आहे। तर हे मराठा आरक्षण देणं आणि मराठा आरक्षणात तरुणांना एक संधी जीवनामध्ये उभं राहणे देणं हे अत्यंत आवश्यक होतं। दुर्दैवानं त्या बाबतीत कोणताही ठोस निर्णय झालेला दिसत नाही, ही खूप काळजीची गोष्ट आमच्या सगळ्यांकरता आहे। सर, एकीकडे जरांगे पाटलांनी 24 डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिलेला आहे आणि आता मुख्यमंत्री सांगतात आहे की फेब्रुवारी महिन्यामध्ये या संदर्भातलं अधिवेशन। मग आता मराठा समाज कुठेतरी नाही, असं आहे की याला काही तसा अर्थ नाही। फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्ही ठराव करणार, ऑर्डिनन्स काढणार, नंतर आचारसंहिता लागणार, त्याचा उपयोग काय होणार? आता केंद्र सरकार हाताशी आहे, काही गोष्टी करू शकतो, तर आताच लक्ष घालून काहीतरी करणं आवश्यक आहे आणि अजून आम्ही अपेक्षा करतो आहोत। अपेक्षा पूर्ण होईल असं वाटतं? नाही, ठरवलं त्यांनी तर होऊ शकतात, त्यांनी ठरवलं तर अपेक्षा पूर्ण होऊ शकतात, मात्र ते करण्याची गरज आहे असं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं। कॅमेरामन गणेश मोरेसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।